मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण पुढचा टॉपिक चालू करतोय की ज्याचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड तर आपण लास्ट इयरला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड पाहिलं होतं. आता इथं पुढचं एक्सटेन्शन आहे टॉपिकचं. आता सॉलिडच्या आधी तुम्हाला विचार करायचा फ्लुइडचा. पण आपण जे गेल्या वर्षी स्टडी केलं होतं मॉड्युलसचे प्रकार, त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे ड्युरिंग इट्स डिस्कशन. सो आता अगदी या सुरुवातीला टॉपिकच्या इथे तुम्हाला दिलेलं आहे इंट्रोडक्शन. त्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला नेमक्या ठिकाणी काय काय स्टडी करायचं याचा तुम्हाला उल्लेख केलेला आहे. तर थोडंफार तुम्हाला अकरावीत पण झालेलं आहे. तर आपल्याला मॅटरच्या स्टेट्स माहीत आहे. मॅटर स्टेट्स. तर मॅटरच्या स्टेट तुम्हाला सर्वांना पाठ आहेत. त्या कोणकोणत्या आहेत? सॉलिड आहे, नंतर लिक्विड आहे, नंतर गॅस आहे. तर आपण तिन्ही पदार्थांचा ह्या ठिकाणी विचार केला तर तुम्हाला ह्या ठिकाणी असं आढळून येतं की सॉलिड जो आहे, सॉलिड सबस्टन्स, त्याला आपण बाहेरनं जर फोर्स लावलं तर त्याचा शेप आणि व्हॉल्यूम आपण फारसा बदलू शकत नाही. इनफॅक्ट ते फोर्स खूप मोठं जरी असलं, शेप व्हॉल्यूम याचा फारसा बदलला जात नाही. तो सॉलिडचा ह्या ठिकाणी विचार केला तर असं लिहायचं आहे, अंडर द ॲप्लिकेशन ऑफ large force shape and volume doesn't change. Considerably. तर आपण फोर्स लावल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, तर आपण शेप आणि व्हॉल्यूम फारसा बदलू शकत नाही सॉलिडचा. ही प्रॉपर्टी कोणाची? सॉलिडची. पण लिक्विड आणि गॅसचा आपण कलेक्टिव्हली विचार केला. कोणाचा? लिक्विड आणि गॅसचा. लिक्विड आणि गॅसचा ठिकाणी विचार केला. आपण ह्या ठिकाणी कंटेनर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गॅस ठेवा अगर लिक्विड ठेवा ठिकाणी. तर ह्या ठिकाणी त्याला आपण फोर्स किंचित जरी अप्लाय केला तर शेप व्हॉल्यूम बदलू शकतो. आणि ज्या कंटेनरमध्ये आपण गॅस ठेवा लिक्विड ठेवूया, त्या कंटेनरचा आकार कोणाला येतो? त्या लिक्विड किंवा गॅसला यायचा. तर काय? तर याच्यामध्ये डिफॉर्मिंग फोर्स फारसा नाही आहे. आपण गेल्या वर्षी पाहिलं डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय? समजा या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण बाहेरनं जे फोर्स लावतो की ज्यामध्ये शेप व्हॉल्यूम वगैरे बदलू शकतो, त्या बाहेरनं लावलेला फोर्सला आपण म्हणतो डिफॉर्मिंग फोर्स. तर हे डिफॉर्मिंग फोर्स या ठिकाणी आपण अप्लाय केलं तर त्याला अपोजिशन जास्त येत नाही. म्हणजेच काय? तर आपण ज्या कंटेनरमध्ये ह्या ठिकाणी ते लिक्विड किंवा गॅस होतो त्याचा शेप त्यांना त्या ठिकाणी मिळतो. त्यामुळे ह्या ठिकाणी याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे की ते पर्टिक्युलर फ्लो होता एका विशिष्ट कॉन्सेप्टमुळे. म्हणजे ज्या पदार्थामध्ये प्रवाहीपणा असतो, प्रवाहीपणा म्हणजे काय? पुढे जाण्याची स्टेट, त्याला आपण म्हणतो या ठिकाणी फ्लुइड. तर इथं आपण काय लिहिता येईल की it takes place the shape of container. त्या ठिकाणी शेप कोणाचा घेतात? कंटेनरच्या ठिकाणी घेतात. आणि त्याच्यामध्ये अपोज करण्याची प्रॉपर्टी फारशी नसते. doesn't oppose डिफॉर्मिंग फोर्स या ठिकाणी ते अपोज करू शकत नाही. त्यामुळे ज्या पदार्थामध्ये फ्लो होण्याची काय असते? प्रॉपर्टी असते, ते आपण सबस्टन्सला काय म्हणतो? लिक्विड किंवा गॅस असं म्हणतो. सो द सबस्टन्स that can flow is called as
कॉल्ड ॲज, आपण याला या ठिकाणी म्हणतो फ्लुइड. तो जो सबस्टन्स या ठिकाणी आपण फोर्स लावल्यामुळे फ्लो होतो त्याला आपण ह्या ठिकाणी म्हणतो फ्लुइड असं. तर याचे एक्झाम्पल तुम्हाला बरेचसे माहिती आहे. या ठिकाणी एअर असेल, वॉटर असेल, टूथपेस्ट या ठिकाणी असेल, किंवा फ्लोर डफ या ठिकाणी असेल. फ्लोर डफ म्हणजे काय, आपण जे कणिक मळतो त्याला आपण ह्या ठिकाणी फ्लोर डफ असं म्हणतो या ठिकाणी. तर त्या कणकेला आपण बाहेरला फोर्स लावलं तर त्या ठिकाणी पटकन आकार बदलतो. हे कशाचं एक्झाम्पल आहे, फ्लुइडचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. किंवा मोल्टन लावा या ठिकाणी जो आहे, मोल्टन लावा हे एक्झाम्पल कोणाचे आहे, ह्या फ्लुइड सबस्टन्सचे आहे. आता फ्लुइडमध्ये तुम्हाला या टॉपिकमध्ये बरंचसं स्टडी करायचं आहे. पॉइंट्स टू बी स्टडीड, पॉइंट्स टू बी स्टडीड. आता याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय स्टडी करायचं आहे, तर त्या स्टडी करायचं आहे व्हिस्कॉसिटी, ते तुम्हाला नंतर येणार आहे. व्हिस्कॉसिटी स्टडी करायचं आहे. नंतर आपल्याला स्टडी करायचं सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन. आणि ॲक्च्युली हे दोन स्वतंत्र टॉपिक आहेत, पण हे दोन टॉपिक तुम्हाला ह्या एका टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहे. तर आपण ह्या टॉपिकच्या अगदी इंट्रोडक्शनमध्ये काय काय बघायचं आहे, तर या मॅटरच्या 3 स्टेट्स आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस आहे. त्यामध्ये सॉलिडचा आपण विचार केला तर आपण बाहेरनं जास्त प्रमाणात फोर्स जरी इन्व्हेस्ट केलं, शेप आणि व्हॉल्यूम फारसा बदलत नाही. अंडर द ॲप्लिकेशन ऑफ लार्ज फोर्स शेप अँड व्हॉल्यूम डझंट चेंज कन्सिडरेबली. आता लिक्विड गॅसचा आपण विचार केला, याच्या अगदी उलट आहे. ज्याच्यामध्ये आपण लिक्विड किंवा गॅस पोर करू त्या कंटेनरचा आकार कोणाला या ठिकाणी तो लिक्विड किंवा गॅसला येतो. दॅट इज टेक्स प्लेस द शेप ऑफ कंटेनर. आणि जसं ह्या आपण सॉलिडला आपण फोर्स अप्लाय केला बाहेरनं, तर ते सॉलिड त्याला काय करतं, अपोज करतं, ज्याला आपण म्हणतो रिस्टोरिंग फोर्स. हे तुम्हाला अकरावी झालेलं आहे. तर रिस्टोरिंग फोर्स या ठिकाणी नसतं. त्यामुळं ह्याच्यामध्ये पुढे जाण्याची प्रॉपर्टी असते, त्याला आपण प्रवाहीपणा असं म्हणतो. तर ह्या जो काय पुढे जाण्याचा स्टेट आहे दॅट इज कॉल्ड एज फ्लुइड. द सबस्टन्स दॅट कॅन फ्लो विल बी नोन ॲज फ्लुइड. आता फ्लुइडचे एक्झाम्पल कुठे आहेत, एअर आहे, वॉटर आहे, टूथपेस्ट आहे. फ्लोर डफ म्हणजे काय, कणिक वगैरे असतात ना, किंवा मोल्टन लावा या ठिकाणी आहे. आणि ते तुम्हाला स्टडी काय करायचं आहे, व्हिस्कॉसिटी स्टडी करायचं आहे, आणखी सरफेस टेन्शन. आता इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला एक पॉईंट नंतर स्टडी करायचा तो आपण पाहणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला परत एकदा सांगतो, आपल्याला टॉपिक अकरावी झालेला आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज सॉलिड, त्यातलं तुम्हाला इथं मटेरियल लागणार आहे. तर आपण आता चेक काय केलं, फक्त इंट्रोडक्शन स्टडी केलं. आता ॲक्च्युली आपण टॉपिकला स्टडी करतो, फ्लुइड स्टडी करतो आहे. आता फ्लुइडमध्ये या ठिकाणी तुम्हाला बरेचसं नॉलेज या ठिकाणी गेन करायचं आहे. तर टॉपिकचा हा जो पहिला भाग आहे त्याचं नाव काय ठिकाणी फ्लुइड दिलेलं आहे. आता फ्लुइड आपण जस्ट डिफाईन केला, जो सबस्टन्स या ठिकाणी फ्लो होतो त्या आपण सबस्टन्सला म्हणतो फ्लुइड. अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो, अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो is known as fluid, is known as fluid. आता आपण लास्ट इयरला स्टडी केलं होतं बघा, तुम्हाला आठवतंय का, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी स्टडी केलं होतं, तुम्हाला आठवत असेल या ठिकाणी. आता त्याला डेफिनेशन मॉड्युलस ऑफ काय, रिजिडिटी म्हटलं होतं बघा. आता हे तुम्हाला थोडंसं आठवलं पाहिजे, गेल्या वर्षी या ठिकाणी झालेलं आहे. सो ह्या ठिकाणी समजा मोर्चा शेप ABCD आहे आणि त्याला आपण टॅन्जेन्शियल फोर्स अप्लाय केल्यामुळे A पॉईंट A1 ला गेला, B पॉईंट B1 ला गेला, त्यामुळे त्याचा आपण शेप बदललेला आहे. ते आपण मॉड्युलसला गेल्या वर्षी काय म्हटलं होतं,
मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मग त्याचा हे बुकमध्ये तुम्हाला इथं दिलेलं नाही, त्यामुळे कदाचित गोंधळ होईल. त्यामुळे आपण पहिल्यांदा इथं डिटेलमध्ये समजावून घ्या. एक वाक्य त्या ठिकाणी दिलेलं आहे, रिजिडिटी त्याचे काय मॉड्युलस आहे ते या ठिकाणी 0 आहे. ते फक्त वाक्य दिलंय, पण तुम्हाला त्याचं मिनिंग कळालं पाहिजे. तर याचा फॉर्म्युला काय आहे, अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं या ठिकाणी. आता इथं तुम्हाला काय म्हणलं त्यांनी, शियर स्ट्रेस म्हणले. काय म्हणले, शियर स्ट्रेस म्हणलेलं आहे. सो आता इथं बघा, अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. इथं आपण समजा काय घेतलं, हे लिक्विड या ठिकाणी घेतलं. त्या ठिकाणी समजा आपण गॅस घेतला बलून मधला, त्याला आपण बाहेरनं फोर्स लावला, तर याच्यामधलं फोर्स काहीच येत नाही, हे तुम्हाला माहित आहे. त्यामुळे डिफॉर्मिंग फोर्स हे काय आता आपण 0 घेतो, आणि अप्लाइड फोर्स हे कोणाचं असं डिफॉर्मिंग फोर्स इतकं असतं. पण आता डिफॉर्मिंग फोर्स 0 आहे, इथं एरिया आहे, त्यामुळे याचा जो काय मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आहे तो या ठिकाणी 0 आहे. त्या ठिकाणी इथं किती येईल, हा 0 एवढं ध्यान ठेवायचं. हे अप्लाइड फोर्स कोणा इतकं असतं, आपण बाहेर लावलेलं फोर्स आहे आतल्या फोर्स इतकं असतं, पण आतलं फोर्स 0 आहे. त्यामुळे याचं रेशोमधला न्यूमरेटर 0 आहे, त्यामुळे याचं उत्तर 0 असेल. हे फक्त ध्यान ठेवायचं या ठिकाणी. तो ह्या ठिकाणी हा झाला ह्यातला दुसरा मुद्दा फ्लुइड मधला. आता आपण इथे काय स्टडी करायचं, जनरली फ्लुइड प्रेशर हे नेमकं या ठिकाणी कसं दिलं जातं या ठिकाणी. तर आपण एक ह्या ठिकाणी काय घेतला, ग्लास घेतला. या ठिकाणी ग्लासमध्ये आपण पाणी ओतलं. आता पाणी ह्या ठिकाणी रेस्ट कंडिशनला आहे. सो लिक्विड इज ॲट रेस्ट कंडिशन. लिक्विड इज ॲट रेस्ट कंडिशन. रेस्ट कंडिशन बरोबर आहे. आता याचं दुसरं एक्झाम्पल आपण असे घेऊ. या ठिकाणी समजा या ठिकाणी आता हा वॉटर टॅप आहे, आणि ह्यातून आता पाणी फ्लो व्हायला लागलेलं आहे या ठिकाणी, आणि इथं आपलं काय आहे, कंटेनर आहे. आता ह्या पाण्यामध्ये किंवा वॉटरमध्ये या ठिकाणी मोशन आहे. आता दोन्ही स्टेटमध्ये आपण लिक्विड ऍड केलेलं आहे. इथं लिक्विडनं बॉटमवर प्रेशर दिलेलं आहे, वॉलवर प्रेशर दिलेलं आहे. तसं हे लिक्विड मात्र रेस्ट कंडिशनला आहे. पण हे लिक्विड जे आहे ते मोशनमध्ये आहे. पण मोशनमध्ये जरी असलं तरी प्रेशर दिलेलं आहे. तर दोन्ही प्रेशरचा आपण इथे विचार केला, तर हे प्रेशर तुम्हाला स्टडी करण्याऐवजी हे स्टडी करावं लागलं तर ह्या ठिकाणी कॉम्प्लिकेशन भरपूर आहे. म्हणजेच काय, जेव्हा लिक्विड आपलं मोशन स्टेटमध्ये असेल तर त्याचं जे काय बिहेवियर आहे ते स्टडी करणं खूप कॉम्प्लिकेटेड ह्या ठिकाणी होतं. त्यामुळं जनरली फ्लुइडला स्टडी करण्यासाठी काय अझम्पशन आपण मांडायचे आहे. परत एकदा बघा, फ्लुइड ह्या ठिकाणी रेस्ट कंडिशनला आहे, त्यानं बॉटम आणि वॉलवर प्रेशर दिलेलं आहे. इथे पण दिलेलंच आहे, पण इथलं जे प्रेशर आहे किंवा इथलं जे काय त्याचं एकंदरीत बिहेवियर आहे ते चेक करणं खूप कॉम्प्लिकेटेड होतं या ठिकाणी. आणि ती कॉम्प्लिकेशन्स काहीशी कमी करण्यासाठी आपल्या या ठिकाणी अझम्पशन्स घ्यायचे आहेत. कोणाची, आयडियल फ्लुइडची. सो बिहेवियर ऑफ फ्लुइड in motion is complicated. In motion is complicated. It's complicated. त्यामुळे आपण इथे काय घ्यायचे, कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज कोणाच्या, आयडियल फ्लुइडच्या. सो प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइड. तर या ठिकाणी पहिलं जे आहे ते कुठलं आहे, इनकॉम्प्रेसिबल. आता हे जे लिक्विड आहे ते आपण कॉम्प्रेस करू शकलो नसलो पाहिजे. म्हणजेच काय, ते कॉम्प्रेस करता येण्यासारखं असावं. याचा अर्थ काय, त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट पाहिजे. डेन्सिटी शुड बी कॉन्स्टंट. डेन्सिटी शुड बी कॉन्स्टंट. काय म्हणलं बघा, हे जे लिक्विड आहे ते कसं असतं भाई, इनकॉम्प्रेसिबल. याचा अर्थ काय, त्याची डेन्सिटी आहे ती कॉन्स्टंटच असली पाहिजे. चालेल. हे नेक्स्ट वन, इट शुड बी इरोटेशनल.
आता इरोटेशनचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला कदाचित माहित असेल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय, डेन्सिटी सर्वत्र कॉन्स्टंट पाहिजे. इरोटेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय टर्ब्युलन्स आहे, त्याची काय व्हेलॉसिटी आहे, ते एक विशिष्ट व्हेलॉसिटी असते, त्याला नाव आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर ती ही जी व्हेलॉसिटी आहे फ्लुइडची, ती क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असली पाहिजे. सो व्हेलॉसिटी should be small. आणि तिसरं, हे जे फ्लुइड आहे ते फ्लुइड कसं असलं पाहिजे, साधारणतः त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इंटरनल फ्रिक्शन फोर्स असता कामा नये. नो इंटरनल फोर्स, नो इंटरनल फोर्स. म्हणजे ह्या ठिकाणी पाणी पुढे चाललेलं आहे, पाण्यामध्ये काय घटक पाण्याच्या मोशनला अपोज करणार कामा नये. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अंतर्गत फोर्स असता कामा नये. या ठिकाणी तिसरं झालं. आणि चौथं या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल, पहिलं कुठला इनकॉम्प्रेसिबल, दुसरा इरोटेशनल, नंतर ह्या ठिकाणी इंटरनल फोर्स हे तुमचं नसलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी लिक्विडमध्ये प्रत्येक पॉईंट ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी मस्ट बी कॉन्स्टंट. Velocity should be constant. Velocity should be constant. तर हे सगळ्यामध्ये तुम्हाला इथं स्टडी करायचे. तर पहिल्यांदा आपण काय बघितलं, फ्लुइड सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. जो सबस्टन्स ह्या ठिकाणी मी पुढे जातो त्याला आपण म्हणतो फ्लुइड. तर ह्या ठिकाणी हे आपण गेल्या वर्षी स्टडी केलं आहे प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये. हा जो काय मॉड्युलस आहे रिजिडिटीचा, त्याचा अर्थ काय, अप्लाय फोर्स अपॉन एरिया. सो या ठिकाणी ॲक्च्युली फॉर्म्युला बराचसा मोठा आहे, पण आता आपण फक्त थोडक्यात घेतलेला आहे. त्याला आपण आणखी डिवाइड केलं तर तुम्हाला आठवत असेल बघा, या ठिकाणी कुठल्याही मॉडेलचा फॉर्म्युला काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन असतो. जर स्ट्रेन आपण घेतलेलं नाही आहे, स्ट्रेन कट काय केलं का, मला फक्त न्यूमरेटर बघायचा आहे. तो फोर्स 0 आहे. ॲक्च्युअली फॉर्म्युला आपण डिवाइड कशाने केलं होतं, स्ट्रेननं डिवाइड केलं होतं, आठवतंय का. बघा या ठिकाणी हा झाला स्ट्रेस, म्हणजे खाली स्ट्रेन असतं. स्ट्रेसचा विचार केला, फोर्स या ठिकाणी आतलं शून्यच आहे, त्यामुळे फोर्स शून्य झाल्यामुळं ह्याचा जो काय रिजिडिटी आहे तो या ठिकाणी 0 होतो या ठिकाणी. आता फ्लुइड प्रेशर या ठिकाणी जर आपण पाहिलं, हे लिक्विड तुमचं रेस्ट कंडिशनला आहे, बरोबर आहे. पण रेस्ट कंडिशनला जरी असलं तर त्याने प्रेशर बॉटमला पण दिलेलं आहे आणि वॉलला पण इथं दिलेलं आहे. आता हेच पाणी तुम्हाला ह्या ठिकाणी मोशनमध्ये आहे. मोशनमध्ये या ठिकाणी जरी असलं तरी ते बॉटम सरफेसला नेहमी प्रेशर देत असते या ठिकाणी. तर ह्या आपण दुसऱ्या केसचा विचार केला तर ह्याचं जे काय बिहेवियर आहे ते थोडं स्टडी करणं अवघड जातं. आणि ते तुम्हाला सोपं जायचं असेल तरी काय अझम्पशन्स या ठिकाणी तुम्ही विचारात घेतली काय. तर पहिल्या या ठिकाणी कुठला आहे की इनकॉम्प्रेसिबल असलं पाहिजे, म्हणजे काय डेन्सिटी त्याची थ्रोट कॉन्स्टंट पाहिजे. ही रोटेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी मस्ट बी कॉन्स्टंट. तिसरं काय, इंटरनल फोर्स जे आहे त्या ठिकाणी असता कामा नये. आणि चौथं म्हणजे काय, व्हेलॉसिटी शुड बी कॉन्स्टंट. हे झालं आपण आयडियल फ्लुइड्स या ठिकाणी विचारात घेतलं. आता ह्यातलाच पुढचा पॉईंट तुम्हाला बघायचा आहे. हाच पॉईंट आहे, फॉर एक सॉलिड. आता फोर्स आपण कुठे कुठे कसं देऊ शकतो त्याचा पहिल्यांदा विचार करूया. सॉलिड्स या ठिकाणी आपण आता जस्ट पाहिलं, या ठिकाणी हा सॉलिड ह्या ठिकाणी असेल, ABCD आपण घेऊया या ठिकाणी. त्याला आपण टँजेन्शियल फोर्स या ठिकाणी जर दिलं तर हा A पॉईंट A1 ला जातो, B पॉईंट B1 ला जातो. आता हे जे फोर्स आपण अप्लाय केलं ते कसं आहे, टँजेन्शियल फोर्स आहे. टँजेन्शियल फोर्स या ठिकाणी. तर टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यामुळे याचा शेप बदललेला आहे. हे कोणाबाबतीत घडलं, सॉलिड बाबतीत. आता ह्यात दुसरी केस तुम्हाला बघायची आहे. आता आपण समजा याला आपण असं फोर्स दिलेला आहे, चारी बाजून आपण त्याला कॉम्प्रेस केलं म्हणजे आकार कमी होणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कॉम्प्रेशन पण घडलेलं आहे. सो इथं कॉम्प्रेशन ह्या ठिकाणी ऑब्व्हियसली होणार आहे.
किंवा याचा तिसरा जर आपण भाग पाहिला, हा इथे, त्याला आपण असं इलॉंगेट देखील करू शकतो आणि त्याचा शेप ह्या ठिकाणी वाढणार आहे, इनफॅक्ट साईज ह्या ठिकाणी वाढेल. सो ह्या ठिकाणी आपण याला म्हणतो इलॉंगेशन. दॅट इज कॉल्ड इलॉंगेशन. तर आपण इथं सॉलिडचा विचार केला तर आपण हे जे फोर्स अप्लाय करतो टँजन्शियल पण असेल, हे जे आपण नॉर्मली अप्लाय केलं तेही देखील असू शकेल. याचा अर्थ इथं आपण फोर्स कसा अप्लाय करतो, एकतर टँजन्शियली, आणखीन ह्या ठिकाणी कसा अप्लाय करतो आपण, नॉर्मली अप्लाय करतो, नॉर्मली. हे तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे. आता हे झालं आपलं सॉलिडसाठी. आता आपण ऑब्व्हियसली आपलं टॉपिकचं नाव आहे फ्लुइडसाठी, त्यामुळे सॉलिडचं हे तुम्ही 11वी स्टडी केलं होतं. आता 12वी तुम्हाला स्टडी करायचं फ्लुइडचं. त्यामुळे आपल्या ह्या ठिकाणी जो बिझनेस एरिया आहे तो ह्या ठिकाणी कुठला असेल, फ्लुइडचा असेल. आता आपण ह्या ठिकाणी फ्लुइडला जर आपण फोर्स अप्लाय केला ठिकाणी, आता समजा हे लिक्विड ह्या ठिकाणी आहे सगळे हे, आणि ह्या ठिकाणी सरफेस आहे. आता ह्या ठिकाणी सरफेस जो आहे तो रेस्ट कंडिशनला आहे. कुठे आहे रेस्ट कंडिशनला? कारण का हे जे सभोवताचं लिक्विड आहे त्याच्यावर फोर्स आपण अप्लाय करतच आहे नॉर्मली, पण ते दोन्ही बाजूला आहे त्यामुळं हे रेस्ट कंडिशनला आहे. सो याच्यामध्ये ॲक्सेलरेशन कोणत्याही प्रकारचं नाही. त्यामुळे आपण इथं काय घेतो, for normal force applied on surface doesn't produce any motion. ह्याचा अर्थ ते रेस्ट कंडिशनला आहे. याचा अर्थ सरफेस हा रेस्ट कंडिशनला आहे. सरफेस इज ॲट रेस्ट कंडिशन. सरफेस इज ॲट रेस्ट कंडिशन. त्यामुळे त्याचं जे ॲक्सेलरेशन आहे ते देखील या ठिकाणी 0 असेल. सो नो ॲक्सेलरेशन, नो ॲक्सेलरेशन. तर हे तुम्हाला फ्लुइड संदर्भात सांगता आलं पाहिजे. परत एकदा बघा, आता फोर्स आपण अप्लाय करायचा, एक्झर्शन म्हणजे अप्लाय करणं. पहिल्यांदा कोणासाठी अप्लाय केला आपण, हे सॉलिडसाठी केलेलं आहे. मग ते फोर्स कसं असेल, ते टँजन्शियल असेल, शेप बदलणार आहे ठिकाणी. आणि किंवा या ठिकाणी आपण त्याला फोर्स अशा पद्धतीने अप्लाय केला आहे की ज्यामुळे कॉम्प्रेशन होऊ शकेल किंवा इलॉंगेशन होऊ शकेल. पण आपलं फ्लुइडच्या या ठिकाणी जर विचार केला, फोर्स आपण नेहमी कसं अप्लाय केलं पाहिजे, हे नॉर्मली अप्लाय केलं पाहिजे. आता हे लिक्विड घेतलं सगळं, त्याच्यामध्ये छोटा सरफेस आहे, त्याच्यावर ह्या लिक्विडनं दोन्ही बाजूनं फोर्स अप्लाय केला फ्लुइडनं. त्यामुळं ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मोशन नाही आहे. त्यामुळे व्हेलॉसिटी 0 झाली, ॲक्सेलरेशन काय झालेलं नाही. ते आपण इथं लिहिलेलं आहे. नॉर्मल फोर्स अप्लाइड ऑन द सरफेस डझंट प्रोड्यूस एनी मोशन. कुठल्याही प्रकारचे मोशन नाही आहे. आणि सरफेस त्यामुळे कुठल्याही स्टेटला रेस्ट स्टेटला आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मोशन नाही आहे. त्यामुळे ॲक्सेलरेशन या ठिकाणी 0 आलेलं आहे. हे तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे. आता इथलं पुढचा भाग तुम्हाला स्टडी करायचा हायड्रोस्टॅटिक्स. आता हायड्रोस्टॅटिक्सचा अर्थ काय बघायचा. इथं आपण काय घेतलं, एक कंटेनर घेतला या ठिकाणी, याच्यामध्ये आपण असं लिक्विड होतंय, फ्लुइड एखादं, एअर असेल, गॅस काही या ठिकाणी असेल. आता हे जे लिक्विड किंवा फ्लुइड आहे ते बॉटमला फोर्स देणार आहे, प्रेशर देणार आहे, वॉलला पण प्रेशर देणार आहे. पण हे लिक्विड किंवा फ्लुइड कसं रेस्ट कंडिशनला आहे. आणि सगळं जे काय बिहेवियर स्टडी करायचं आहे की ज्यावेळी तुमचं फ्लुइड हे रेस्ट कंडिशनला आहे, हे सगळं जे आपण फिजिक्सच्या ब्रँचमध्ये स्टडी करतो त्याला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक्स. हे ब्रँच कोणाची, फिजिक्सची आहे.
पण याच्यामध्ये आपण अभ्यास कोणाचा करायचा, फ्लुइड. फ्लुइड कुठल्या स्टेटला आहे, रेस्ट स्टेटला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक्स. सो इथं डिफाईन कसं करायचं, इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स, इट इज द branch of physics which deals with the study of fluid at the rest condition, that is called as fluid. I mean say hydrostatics. ब्रांच कोणाची, फिजिक्सची, पण त्याच्यामध्ये आपण अभ्यास कोणाचा करणार आहोत, फ्लुइडचा. पण फ्लुइड कुठल्या स्टेटला पाहिजे, रेस्ट कंडिशनला पाहिजे. अशा स्टेटमध्ये, अशा कंडिशनमध्ये त्याचा आपण सर्व अभ्यास करणं, दॅट इज कॉल्ड हायड्रोस्टॅटिक्स. सो आपण आताचा पॉईंट ह्या ठिकाणी पाहिला होता. इथून आपण काय अप्लाय केले, हे फोर्स अप्लाय केलाय अशा ठिकाणी. त्यामुळे हा रेस्ट कंडिशनला आहे. आता आपण हे फोर्स कसं अप्लाय केलंय, हॉरिझॉन्टली अप्लाय केलाय. फोर्स अप्लाइड हॉरिझॉन्टली, फोर्स अप्लाइड हॉरिझॉन्टली ऑन सरफेस. आता आपण या ठिकाणी असं जर कन्सिडर केला, आता आपण फोर्स या ठिकाणी असं दिलेला आहे. आता हे फोर्स कसं अप्लाय केला आपण, व्हर्टिकली, पण ते नॉर्मल अँगल केला पाहिजे. या ठिकाणी इथं काय लिहू आपण, फोर्स अप्लाइड व्हर्टिकली, or you can say फोर्स अप्लाय व्हर्टिकल. हे कसं अप्लाय केलं आपण, हॉरिझॉन्टली अप्लाय केलं. आता हे जे फ्लुइड आहे त्याच्या काही आपण रिअल फ्लुइडचा विचार करतो, तर त्याच्या काही प्रॉपर्टीज तुम्हाला ह्या ठिकाणी माहीत असल्या पाहिजे. सो द करेक्ट प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. तर पहिली प्रॉपर्टी म्हणजे आपण आताच पाहिले की ज्याच्यामध्ये आपण लिक्विड होतो, गॅस होतो, त्या कंटेनरचा आकार ह्या ठिकाणी कोणाला येतो, त्या लिक्विडला येतो. ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डिफॉर्मिंग फोर्स नाही आहे. सो इट डझंट पजेस डिफॉर्मिंग फोर्स, डिफॉर्मिंग फोर्स. तर हे जे आहे डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय, बाहेर जे आपण फोर्स अप्लाय करतो त्याला ते कुठल्याही प्रकारचा अपोजिशन करत नाही. ह्याचा तर त्याच्यात जे काय रिस्टोरिंग फोर्स आहे ते या ठिकाणी कमी आहे. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स इज मिनिमम, रिस्टोरिंग फोर्स इज मिनिमम, फोर्स इज मिनिमम. म्हणजे बाहेरनं आपण फोर्स अप्लाय केला त्याला अपोज करत नाही, कारण त्याच्यामध्ये मुळातच रिस्टोरिंग फोर्स हे अतिशय कमी या ठिकाणी असतं. तिसऱ्या ठिकाणी आहे, तर याच्यामध्ये ज्याच्या कंटेनरमध्ये आपण होतो त्याचा शेप त्याला त्या ठिकाणी मिळतो. टेक्स द शेप ऑफ कंटेनर, टेक्स द शेप ऑफ कंटेनर, शेप ऑफ कंटेनर. आणि त्याच्यामध्ये पुढची प्रॉपर्टी काय, त्याच्यामध्ये नेहमी फ्लो होण्याची प्रॉपर्टी असली पाहिजे. possess the ability of flow or should be capable to flow. तर ह्या ठिकाणी ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कोणाच्या आहेत, ह्या रिअल फ्लुइडच्या ठिकाणी आहेत. तर परत एकदा बघा, हायड्रोस्टॅटिक म्हणजे काय, तुम्हाला पुढे स्टडी करायचं आहे. ब्रांच आहे फिजिक्सची की ज्याच्यामध्ये आपण अभ्यास कोणाचा करणार, फ्लुइड्स. आपण फ्लुइड कसं पाहिजे, रेस्ट कंडिशनला. हे फोर्स आपण अप्लाय केला आहे हॉरिझॉन्टली, हे आपण अप्लाय केलं व्हर्टिकली. आता ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज फ्लुइडच्या आपण विचारात घेतल्या, तर ह्याच्यामध्ये अपोजिंग फोर्स, डिफॉर्म फोर्स जे आहे तर ते कुठल्याही प्रकारे अपोज करत नाही आहे.
कारण त्याच्यामध्ये मुळातच रिस्टर्निंग फोर्स कमी आहे. नंतर ह्याला ज्या कंटेनरमध्ये आपण होतो त्याचा शेप त्याला त्या ठिकाणी मिळतो. आणि पुढचं म्हणजे काय, ह्याच्यामध्ये फ्लो होण्याची कॅपॅबिलिटी असली पाहिजे. आता आपण ज्या प्रेशरचा विचार करायचा आहे. प्रेशर ऑफ फ्लुइड. आता आपण याचा युनिट्स या ठिकाणी विचार करणार आहोत. तर इथे आपण प्रेशरचा फॉर्म्युला जर पाहिला, हा तुम्हाला झालेला माहित आहे. या ठिकाणी प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया या ठिकाणी आहे, हे सर्वांना माहित आहे. या ठिकाणी आता आपण युनिटचा विचार केला तर फोर्स न्यूटन आहे आणि एरियाच काय आहे, मीटर स्क्वेअर आहे. हे कशामध्ये आलं, एस आय मध्ये या ठिकाणी येतं. तर सीजीसचा विचार केला तर डायन अपॉन सेंटीमीटर स्क्वेअर आहे. हे कशात आलं, सीजीएस मध्ये आलं. हे तुम्हाला इथं माहीत असलं पाहिजे. आता आपण इथं डायमेन्शनचा जर विचार केला, डायमेन्शनचा इथे विचार केला तर इथे डायमेन्शन आपल्याला काढायचे प्रेशरची. फोर्सची डायमेन्शन तुम्हाला पाठ आहे L1 M1 T-2. आणि इथे एरियाचा विचार केला तर एरियाचं काय असतं, L2 असतं या ठिकाणी. त्यामुळे इथं L किती येणार आहे, इट विल बी -1. M विल बी 1. T या ठिकाणी किती असेल, -2 या ठिकाणी असेल. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणखीन याच्यामध्ये तुम्हाला काही नोट ॲड करायचे आहे. 1 टॉर्क इज इक्वल 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि 1 हेक्टापास्कल त्याला आपण 1 HP असं म्हणतो या ठिकाणी, 10⁵ पास्कल. जसं आपण म्हणतो की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. तसंच 1 टॉर्क म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा 1 हेक्टापास्कल इज इक्वल 10⁵ पास्कल या ठिकाणी असेल. आता आपण इथे एक नोट ॲड करायची आहे. आता प्रेशरचा फॉर्म्युला आपण काढला, फोर्स आपण एरिया लिहिलेला आहे. याचा तर प्रेशर हे फोर्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर ते एरियाला कसं आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. तर इथं आपण एरिया जेवढा लहान ठेवू तेवढं प्रेशर मोठं येणार आहे. एरिया जर मोठा झाला तर प्रेशर ऑब्विसली लहान होणार आहे. मी तुम्हाला एक दोन त्यांनी एक्झाम्पल दिले आहेत. समजा इथं आपण प्रेशर ह्या ठिकाणी फोर्स समजा आपण इथं 10 न्यूटन घेतला तर 10⁵ न्यूटन ह्या ठिकाणी घेतला फोर्स. आणि इथं एरिया आपण किती घेतला, हा 10 सेंटीमीटरचा वर्ग ह्या ठिकाणी घेतला. तर इथं आपण 10 न्यूटन घेतलं बरं का. प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया हे 10 न्यूटन झाला आणि सेंटीमीटरचा वर्ग आहे 10 किती, -2चा वर्ग -4. त्यामुळे ते किती असणार आहे, -5. हे कळते का बघा, 10 × 10⁻⁴ का आहे, -2चा वर्ग होणार आहे. -चा वर्ग किती होणार आहे, 10⁻⁴. दॅट इज 10⁻⁻5 होणार आहे. सेंटीमीटर तुम्हाला झाले 10⁻²चा वर्ग आहे -4 आणि ह्या ठिकाणी तुमचं काय आहे, +1. त्यामुळे इथं आपण काय घ्या, 10⁻⁴ हे तुमचं -3 आलं या ठिकाणी. सो इथं आपलं काय आलं, हे सेंटीमीटरचा वर्ग -चा वर्ग -4 +1 -3. इथं आपण -3 जर ठेवलं तर तिचा फॉर्म्युला इथं काय, 10⁴ येतं बघा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता दुसरं केस आहे की समजा फोर्स आपण 10 न्यूटन ठेवलं आणि ते एरिया समजा आपण 1 मीटर स्क्वेअर घेतला तर प्रेशर किती येणार आहे, फोर्स अपॉन एरिया 10/1 दॅट इज 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. तर इथं आपण एरिया काय ठेवला होता, हा 10 सेंटीमीटर. इथे इथे 1 मीटर स्क्वेअर आहे. सो दिस विल बी युअर एक्झाम्पल.